नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7-12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। सुरू असलेल्या धुवाधार पावसानं राधानगरी धरण आज पूर्ण क्षमतेने भरलं असून आज सकाळी धरणाचे 3, 4, 5, 6 आणि 7 क्रमांकाचे 5 स्वयंचलित दरवाजे खुले झालेत। त्यामुळे वीज निर्मिती बरोबर 8540 क्युसेक विसर्ग भोगावती नदीमध्ये होत आहे। यावर्षी पहिल्यांदा धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने भोगावती नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होतीये। प्रशासनाने पूरग्रस्त गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या नोटिसा दिल्या आहेत। कोल्हापूर जिल्ह्याची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राधानगरी इथल्या लक्ष्मी जलाशयाचे आज या वर्षीच्या पावसाने पहिल्यांदाच 5 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत। धरण क्षेत्रात जोराच्या पावसामुळे जलाशयात पाण्याची आवक वाढतीये। धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ होतीये, त्यामुळे धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज सकाळी उघडलेत। यावर्षी पावसाने उशिरा सुरुवात केली असली तरी या जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाऊस सुरू झालाय। गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आज अखेर पाऊस कमी झाला। आज सकाळी 8:15 धरणाचा 6 नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडला। त्यानंतर थोड्याच वेळात 5 नंबरचा सुद्धा स्वयंचलित दरवाजा उघडला। त्यानंतर 3 आणि 4 नंबरचे दरवाजे उघडले, तर दुपारी 1:23 7 नंबरचा दरवाजा उघडला। 5 स्वयंचलित दरवाजामधून 7140 क्युसेक तसंच पॉवर हाऊससाठी 1400 क्युसेक असा एकूण 8540 क्युसेक विसर्ग भोगावती नदीमध्ये होत आहे। गेल्या 24 तासात धरण क्षेत्रात 106 मिलीमीटर इतका पाऊस झाला असून आज अखेर एकूण 2282 इतक्या मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। राधानगरी धरणातून 7112 क्युसेक पाणी विसर्ग सुरू असून भोगावती नदीपात्राच्या पाणी पातळीत वाढ होतीये। आज दिवसभर राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। भोगावती नदीकाठावरील गावातील नागरिकांना राधानगरी महसूल विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भोगावती नदीचा पाणी 8 दिवसापूर्वी पात्राबाहेर गेलाय, त्यामुळे नदीकाठची पिकं कुजण्याच्या अवस्थेत आहेत। राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्यानंतर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू झालाय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांनी पूरसदृश गावांना भेटी देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। आज सकाळी राधानगरी धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे उघडले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू झालाय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांनी तत्काळ तारळे, आवळी, खिंडीवरवडे, गुडाळ या गावांना भेटी दिल्या। पूरसदृश भागातील लोकवस्तीची पाहणी केली। पाण्याचा प्रवाह वाढला तर नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावं, कोणीही पाण्याच्या प्रवाहात जाऊ नये किंवा अफवा पसरवू नयेत असं सांगितलं। मंडलाधिकारी प्रवीण पाटील आणि तलाठी यांनी पूर येण्याची शक्यता असणाऱ्या गावांचा दौरा करून प्रशासकीय यंत्रणा आपल्या पाठीशी असल्याचं सांगावं अशा सूचना केल्या। ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये सध्या सुरक्षित आणि वेगवान कारचा जमाना आहे। अशाच नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पना वापरून सुरक्षित आणि वेगवान कार बनवाव्यात म्हणून सोसायटी फॉर ऑटोमोबाईल इंजिनियर्स तर्फे सुप्रा 2023 ही स्पर्धा पुण्यामध्ये घेण्यात आली होती। या स्पर्धेत पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या अन्वेष चरणकर यांना बनवलेल्या स्पोर्ट्स कारला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालंय। ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये वेग आणि सुरक्षितता या बाबींना फार महत्त्व आहे। नवोदित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्याचा विचार करून नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अशा प्रकारच्या कार बनवणं गरजेचं आहे। त्यासाठी पुण्याच्या सोसायटी फॉर ऑटोमोबाईल इंजिनियर्स तर्फे सुप्रा SI इंडिया 2023 ही स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेत देशभरातून सुमारे 41 संघ सहभागी झाले होते। या संघात द इंटरसेक्टर्स हा संघ देखील सहभागी झाला होता। या संघानं एक रेसिंग कार बनवली आहे। या कारनं गती, सुरक्षितता यांसारखे सर्व निकष पार करून प्रथम क्रमांक पटकावलाय। या संघामध्ये पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या अन्वेष चरणकर याचा समावेश होता। त्याच्यासह अन्य 24 विद्यार्थ्यांनी मिळून ही कार बनवली आहे।
हे सर्वजण पुण्यातील डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी असून त्यांनी बनवलेल्या या कारला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं असल्याचं अन्वेष चरणकरनं सांगितलं. बक्षिसाचं स्वरूप 3 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं होतं. या बक्षिसासोबत आणि काही निकषांबद्दलही विशेष बक्षीस त्यांनी बनवलेल्या कारला मिळालंय. ही कार बनवण्यासाठी अन्वेष आणि त्याच्या सहकार्यांना साधारणपणे 25 लाख रुपये खर्च आला असून अशा प्रकारे भविष्यामध्ये अजून प्रगत अशी कार बनवण्याचा आपला आणि आपल्या टीमचा मानस असल्याचं अन्वेषनं सांगितलं. त्याच्या या यशाचं कौतुक कोडोली आणि परिसरातून होतंय. मलकापूर इथल्या मंगळवार पेठेतील 2 मेडिकल आणि 1 किराणा दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 25,000 रुपये लंपास केलेत. तर वारंगे कॉम्प्लेक्समधील 1 दुचाकी चोरून नेली आहे. मलकापूरमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून चोरटे जोमात पोलीस कोमात अशी अवस्था झाली आहे. पोलिसांनी रात्र गस्त घालण्याची मागणी व्यापाऱ्यांमधून होतीये. मलकापूर इथल्या मंगळवार पेठेत मंगेश घोडके यांचं सद्गुरू मेडिकल दुकान आहे. चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून गल्ल्यातील 12,000 रुपये लंपास करून दुकानातील साहित्य विस्कटून टाकलंय. त्याचबरोबर शैलेश भोगटे यांचं मेडिकल दुकानाचं कुलूप उचकटून चोरट्यानं दुकानात प्रवेश करून गल्ल्यात असणारी रोख 5,000 रुपयाची रक्कम लंपास केली आहे. तर कांचन जनरल स्टोअर्स हे किराणा मालाचं दुकान फोडून गल्ल्यातील 10,000 रुपये चोरून नेले. वारंगे कॉम्प्लेक्समधील सचिन पाटील यांची होंडा कंपनीची CD डिलक्स गाडीही चोरट्यांनी पळवून नेली आहे. 2 दिवसापूर्वी शाहूवाडी बाजारपेठेतील राजधानी मेडिकल दुकानातही चोरी झाली. तर येळाणे इथल्या प्रकाश माने यांचं रॉयल इलेक्ट्रॉनिक दुकान फोडून रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. पोलिसांचा वचक कमी झाल्यामुळे पुरट्या चोरीचे प्रकार वाढत असल्यानं शाहूवाडी पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल शंका निर्माण होऊ लागल्यात. 1 रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेला शेतकऱ्यांमधून प्रतिसाद वाढावा यासाठी शाहूवाडी तालुक्यात चित्ररथाच्या माध्यमातून जागृती सुरू करण्यात आली आहे. शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या हस्ते या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून चित्ररथाची सुरुवात करण्यात आली. शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची माहिती व्हावी यासाठी कृषी विभागाच्या वतीनं चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. माहिती सेवा केंद्र, सेवा सोसायटी, राष्ट्रीयकृत बँक, विमा प्रतिनिधी, वित्त संस्थांच्या माध्यमातून 1 रुपयाच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे पीक विम्यामध्ये सहभागी होता येणार आहे. त्यामध्ये नाचणी, सोयाबीन, भात, ज्वारी, भुईमूग या पिकांचा शेतकऱ्यांना विमा उतरता येणार आहे. यावेळी प्रभारी तालुका कृषी अधिकारी नितीन रणदिवे, नायब तहसीलदार गणेश लवे, सचिन नाटू, पीक विमा प्रतिनिधी महादेव पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा 7/12चं बातमीपत्र. अच्युतं केशवं रामनारायणं. दैनंदिन जीवन जगत असताना सणवार येतात जातात, ऋतू येतात जातात. अशातच एक थोर व्यक्ती आपल्या घरातील सांगत येते, अरे यंदा अधिक मास महिना आलाय हा. तर मग तेव्हा लहान मुलं लगेचच विचारतात, अरे हे 12 महिने आम्हाला माहिती आहेत, मग अधिक मास हा आला कुठून? नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर. बी चॅनल आपणासाठी श्रावण अधिक मास महात्म्य हा कार्यक्रम घेऊन येत आहे. तेव्हा पाहायला विसरू नका. रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त बी चॅनलवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड. थिंक सिल्वर, थिंक राजेश. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. पारंपरिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी इचलकरंजीमधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स. सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स. प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स. तसंच 5,000च्या सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट. तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1 व 2, नदीवेस नाका, राजवाडा रोड, इचलकरंजी. संपर्क 7755 05 39 83. निरोगी आणि चिंतामुक्त जीवन जगायचंय?
अहो मग आजच भेट द्या राजारामपुरी 7व्या गल्लीतील स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला. इथं आहेत आपलं आयुष्य निरोगी बनवण्यासाठीचे सर्व उपचार, तेही अगदी माफक दरात. आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी उपचार, पंचकर्म, योगा थेरपी, हर्बल थेरपी, स्ट्रेस रिलीफ थेरपी, मूळव्याध, भगंदर तसेच क्षारसूत्र चिकित्सा, डायग्नोस्टिक मेडिसिन आणि ऑपरेशनची सुविधा, मसाजेस आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स, पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांसोबतच केरळीय पंचकर्मही अगदी अल्प दरात. आजच भेट द्या स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला. पत्ता 1643 अनंत प्रेस्टीज, राजारामपुरी 7वी गल्ली, जीवनधारा ब्लड बँकेसमोर, कोल्हापूर. संपर्क 8669 1676 79. आजचा दिवस खूप खास आहे. हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा. बसा. हा क्षण आहे कौतुकाचा. हे तुला आणि हे तुमच्यासाठी. अहो आता हे कशाला हवं होतं? बघा तरी. ताई तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा. पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे. मान आहे तो तुमचा. या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. काळानुरूप शिक्षण पद्धतीत बदल आणि परिवर्तन करणं गरजेचं आहे. त्यासाठी शिक्षकांनी नव्या शैक्षणिक धोरणासाठी नेहमी सज्ज राहून नवी आव्हानं स्वीकारणं ही काळाची गरज आहे, असं मत शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉक्टर BM हिरडेकर यांनी व्यक्त केलं. विद्याप्रसारक मंडळातर्फे गडिंग्लजमध्ये घेण्यात आलेल्या 21व्या शतकातील शिक्षकांसमोरील आव्हानं या कार्यशाळेत ते बोलत होते. गडिंग्लज विद्याप्रसारक मंडळाच्या वतीनं 21व्या शतकातील शिक्षकांच्या समोर आव्हानं यावर कार्यशाळा घेण्यात आली. सहसचिव गजेंद्र बंदी यांनी कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला. पहिल्या सत्रामध्ये सायन्स विद्यार्थी आणि न्यू होरायझनमधील पालकांना मार्गदर्शन करण्यात आलं. शिक्षकांची उपक्रमशीलता, सृजनशीलता, सतत शिकण्याची वृत्ती, त्याबरोबरच शिक्षकांनी कुशल प्रशासक असणं अनिवार्य आहे. शिक्षण क्षेत्रातील नवी आव्हानं शिक्षकांनी स्वीकारली पाहिजेत, असं डॉक्टर BM हिरडेकर यांनी सांगितलं. शिक्षकांनी सतत उद्याचा विद्यार्थी कसा असेल याचं भान ठेवून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता आणि कौशल्य आत्मसात करावीत, असंही हिरडेकर यांनी नमूद केलंय. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपल्या पारंपरिक शाळांनी अद्ययावत शिक्षण घेऊन स्वतःला अपडेट करणं गरजेचं आहे. जगभरातल्या विविध देशातील उत्तम विद्यापीठाचा आणि तिथल्या शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेऊन भारतात देखील या शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा, असं डॉक्टर सतीश घाळी यांनी स्पष्ट केलं. यावेळी ॲडव्होकेट BG भोसकी, प्राचार्य डॉक्टर मंगलकुमार पाटील, प्राचार्य SN शिंदे, विजयकुमार चौगुले, SN तांबे, उमेश सावंत, माला अजरी, CM मठपती, मनोहर गुलगुंजी, शिवाजी अनावरे, अनिता चौगुले यांच्यासह शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कोलोली परिसरात कोसळणारा पाऊस आणि वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस भुईसपाट झालाय. पडलेल्या ऊसाचे पंचनामे करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. पन्हाळा तालुक्यातील कोलोली परिसरात गेल्या अनेक दिवसापासून वाऱ्यासह संततधार पाऊस कोसळतोय. दिवसा वाऱ्याचं प्रमाण कमी, पण रात्रीच्या वेळी वाऱ्याचं प्रमाण जास्त असल्यानं अनेक शेतकऱ्यांचे ऊस भुईसपाट झालेत. वेगवेगळी खतं, औषधं वापरून चांगल्या प्रकारे आणलेला ऊस आज वाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत भुईसपाट झाल्यानं परिसरातील शेतकरी चिंतातूर झालाय. पडलेल्या ऊसाचा पंचनामा करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये. राधानगरी तालुक्यातील धामोड गावातील मारुती पाटील यांच्या 3 मजली घराची भिंत आज दुपारी कोसळून प्रापंचिक साहित्याचं नुकसान झालंय. यामध्ये पाटील यांचं 1 लाख रुपयांचं नुकसान झालंय. दरम्यान घरातील मंडळी शेजारच्या घरामध्ये गेली होती, त्यामुळे अनर्थ टळला.
राधानगरी तालुक्याला गेले 8 दिवस वादळी वारा आणि मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. त्यामुळे शेती पिकांबरोबर मोठमोठे वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्यात. दरम्यान आज दुपारी धामोडमधील मारुती शामराव पाटील यांच्या दुमजली घराची भिंत कोसळून लाखो रुपयांचं नुकसान झालंय. भिंत कोसळलेल्या वेळेमध्ये घरातील मंडळी घराबाहेर असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पाटील यांचं प्रापंचिक साहित्यासह सुमारे लाख रुपयांचं नुकसान झालंय. नुकसानीची पाहणी धामोडचे उपसरपंच मारुती तामकर, ग्रामपंचायत सदस्य एनजी नलवडे, पोलीस पाटील महादेव फडके, तलाठी दिनकर जाधव, ग्रामसेवक संतोष गुरव, कृषी सहाय्यक उमेश नाधवडेकर यांनी केली. रुकडी इथल्या आधार फाउंडेशनच्या वतीनं वृक्षांचा 16वा वाढदिवस केक कापून आणि झाडांना फुगे बांधून साजरा करण्यात आला. तसंच रुग्णवाहिकेचं लोकार्पणही करण्यात आलं. हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या आधार फाउंडेशननं हजारो वृक्षांची लागवड केली असून त्यांचं संगोपनही केलंय. त्यांनी लावलेल्या या वृक्षांचा 16वा वाढदिवस केक कापून आणि प्रत्येक झाडाला फुगे बांधून साजरा करण्यात आला. आधार फाउंडेशनचं कार्य रुकडीसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी झाड लावल्यानंतर प्रत्येक झाड हे आपल्या कुटुंबातील व्यक्ती समजून त्याचं पालनपोषण केलंय. कार्यकर्त्यांच्या निस्वार्थी फळीमुळे रुकडी गावाचा नावलौकिक वाढलाय असे उद्गार माजी खासदार निवेदिता माने यांनी काढले. आधार फाउंडेशननं पर्यावरणाचा विचार करून वृक्षारोपण आणि संवर्धनाची उचललेली जबाबदारी इतरांसाठी मार्गदर्शक आहे असं मुख्याध्यापिका रेखा घारगे म्हणाल्या. केक कापून वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या डॉक्टर श्रेयस खोत, डॉक्टर योगिता जाधव, आरती पाटील, रुपाली परीट, रणजित जाधव, रोहित घोरपडे या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पुष्पक पाटील, समर्थ बनकर, वैशाली दाभाडे, राम चट्टे यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, सरपंच राजश्री रुकडीकर, डॉक्टर सनतकुमार खोत, डॉक्टर विजय पवार यांच्यासह आधार फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते. वाढदिवसाला केक, बॅनर, फटाके यावर वारेमाप खर्च होत असल्याचा आपण अनेक वेळा पाहिला असेल. मात्र पन्हाळा तालुक्यातील उतरे इथल्या माजी सरपंच युवराज पाटील यांनी वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत होणाऱ्या खर्चातून गावातील जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांना भोजन आणि शाळेसाठी तिजोरी भेट देऊन वाढदिवस साजरा केला. अमाप खर्च करून मोठ्या दिमाखात वाढदिवस साजरा केला जात असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळतंय. पण काही जण वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासत असल्याचंही दिसून येतंय. पन्हाळा तालुक्यातील उतरे इथले माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य युवराज हरी पाटील यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा करून समाजभान जपलंय. दरवर्षी युवराज पाटील हे आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध उपक्रम राबवून समाजभान जपतात. गावातील जिल्हा परिषद शाळेला शैक्षणिक साहित्य ठेवण्यासाठी तिजोरी गरज होती. युवराज पाटील यांनी ही तिजोरी दिली. चिमुकल्यांना खाऊ वाटप आणि 150 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा आस्वाद देऊन आपला वाढदिवस मुलांसमवेत साजरा केला. मुख्याध्यापक प्रकाश ठाणेकर यांच्या हस्ते युवराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच युवराज सुतार, संजय पाटील, निलेश कांबळे, महादेव मगर, विश्वास पाटील, प्रल्हाद पाटील, अभिजित चौगुले, शहाजी चावरेकर, सुभाष शिंगाडे, नानासाहेब गिरी, पांडुरंग गायकवाड, शिवाजी पाटील, राणी पाटील आणि विद्यार्थी उपस्थित होते. सहकारी संस्था स्थापन करणं सोपं आहे, पण गेली 50 वर्ष त्या मातृसंस्था जोपासणं, वाढवणं आणि टिकवून ठेवण्याचं काम नरके कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण आणि डोंगराळ भागात शैक्षणिक, आर्थिक, सहकारी संस्था उभ्या करून सर्वसामान्य शेतकऱ्याला सन्मानानं उभे करणारे नरके कुटुंबियांचं कार्य आदर्शवत म्हणावं लागेल असे गौरवोद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी काढले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. करवे तालुक्यातील कुडित्रे इथल्या कुंभी कासारी सहकारी बँकेच्या वतीनं गुणवंतांचा सत्कार संपन्न झाला. कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे संचालक अजित नरके, उपाध्यक्ष अरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धा परीक्षा, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार महेंद्र पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामीण भागात मोठी गुणवत्ता आहे, पण मनात असलेला इंग्रजी भाषेचा न्यूनगंड काढून टाका. इंग्रजी भाषा अनिवार्य असली तरी स्पर्धा परीक्षेचा प्रत्येक टप्पा मराठी भाषेत पूर्ण करता येतो. मी मराठी शाळेतून शिक्षण पूर्ण केलंय. स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र चांगलं आहे, पण अतिउत्तम नाही. ते अनिश्चित क्षेत्र असल्यानं प्लॅन बी म्हणून पर्याय तयार ठेवा. 4-5 वर्ष प्रामाणिक प्रयत्न करा, यश हमखास मिळेल असं महेंद्र पंडित यांनी सांगितलं.
स्वर्गीय DC नरके यांनी उभ्या केलेल्या सहकारी संस्था लोकांच्या सहकार्यानं जोपासता आल्या याचं समाधान असल्याचं माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी नमूद केलं. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी DS राऊत, बँकेचे सर्व संचालक आणि सभासद उपस्थित होते. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.